सोनाली माझा हात धरून म्हणाली, चल तू आज माझ्याबरोबर ते सगळे कर, कारण आता मला सहन होत नाही. मी म्हणालो, सोना आता घरात सगळी माणसे आहेत, ही योग्य वेळ नाही आपल्याला ते सगळे करायची. सोनाली माझे काही ऐकत नव्हती. ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि दरवाजा आतून बंद केला. तर मित्रांनो, कसे आहात? जर तुम्ही कधी कोणासोबत ते सर्व केले असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण मीही सोनालीसोबत ते पहिल्यांदाच केले आहे. सुमारे 1 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. मी माझ्या कुटुंबासोबत एका छोट्याशा गावात राहत होतो. माझ्या घरात माझे आई आणि वडील राहतात. माझे वडील शेतातील काम करायचे आणि माझी आई त्यांच्याबरोबर काम करू लागायची. मी माझे शिक्षण करायचो. माझ्या पुढच्या शिक्षणासाठी गावात सोय नसल्याने मला पुढच्या शिक्षणासाठी मला शहरात जावे लागले. त्यानंतर वडिलांनी पैशाची व्यवस्था करून मला पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवले. जेव्हा मी पुण्याला पोहोचलो तेव्हा मी आधी एक छोटी खोली भाड्याने घेतली. त्यानंतर मी कॉलेजमध्ये ॲडमिशन पण घेतले. मी जिथे राहत होतो तिथे एक मुलगीही भाड्याने राहत होती. तिचे नाव सोनाली होते. ती माझ्या समोरच्या खोलीतच राहत होती. तिथे राहत असताना मी हळूहळू तिच्याशी बोलू लागलो. ती खूप सुंदर होती. तिला पाहून मला करावेसे वाटत होते. सकाळी मी कॉलेजला जायचे आणि संध्याकाळी परत यायचो. एके दिवशी मी संध्याकाळी कॉलेजमधून परत आलो तेव्हा मला सोनाली तिच्या रूमच्या बाहेर उभी असलेली दिसली. ती थोडी अस्वस्थ दिसत होती. मी म्हणालो, काय झालं सोनाली, काही प्रॉब्लेम आहे का? मग ती म्हणाली, गेटची चावी कुठे ठेवली आहे ते मला मिळत नाही आहे. मी म्हणालो, तू माझ्या रूममध्ये ये, मग चावी कुठे ठेवली आहे ते आरामात आठव. त्यानंतर सोनाली माझ्या रूममध्ये आली. मी चहा बनवून आणला आणि सोनालीला दिला. ती म्हणाली, अरे याची काय गरज आहे? मी म्हणालो, अगं काही नाही, तू पे. मी सोनालीकडे गुपचूप बघत होतो. सोनाली मला खूप छान दिसत होती. मग सोनाली म्हणाली, अरे मला आठवलं, मी चुकून माझ्या मैत्रिणीला मी चावी दिली होती. मग सोनालीने तिच्या मैत्रिणीला फोन करून चावी मागितली. मला वाटले जोपर्यंत तिची मैत्रीण चावी आणत नाही तोपर्यंत मी सोनालीशी बोलेन. मी म्हणालो, ठीक आहे सोनाली, तू इथे काय काम करत आहेस? तर ती म्हणाली, मी बँकेत काम करते. मी म्हणालो, ठीक आहे सोनाली, मी तुला एक गोष्ट विचारू का? तुला हरकत तर नाही ना? ती म्हणाली, काय झालं? मी म्हणालो, तू इथे एकटीच राहतेस, तुला भीती वाटत नाही का? मग सोनाली म्हणाली, मला कशाची भीती वाटेल? मी म्हणालो, तू एवढ्या मोठ्या शहरात एकटीच राहतेस. मग तिची मैत्रीण चावी घेऊन आली होती. मग ती तिच्या खोलीत निघून गेली. रात्री मी माझ्या खोलीत झोपलो होतो तेव्हा मला बाहेर सोनालीच्या रूममधून काही आवाज ऐकू आला. मी उठून बाहेर गेलो तेव्हा मला सोनालीच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. मी तिच्या खोलीत गेलो आणि सोनालीला भीतीने थरथरताना पाहिले. तिने मला पाहिले आणि माझ्याकडे धावत येऊन मला मिठी मारली. मी म्हणालो, सोनाली काय झाले? तू इतकी का घाबरली आहेस? मग ती म्हणाली, मला असे वाटले माझ्याजवळ कोणीतरी बसले आहे. मी म्हणालो, सोनाली तू स्वप्न पाहिले असशील. तू या छोट्या खोलीत राहतेस. इथे कोणी आले तरी खोलीत कुठे लपून बसणार? खोलीत तुझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. ज्या प्रकारे सोनालीने मला घट्ट मिठी मारली होती त्यावेळी मला वाटले की मी तिचा नवराच आहे. मी म्हणालो, सोनाली आता तू झोप, तुझ्या खोलीत कोणी आले नव्हते, हा तुझा वहेम आहे. सोनाली म्हणाली, तू मला तुझ्या रूममध्ये घेऊन चल, मी इथे एकटी नाही झोपू शकत. मी म्हणालो, ठीक आहे, तू माझ्या खोलीत झोप. मग सोनालीला मी बेडवर झोपवले आणि मी खाली जमिनीवर झोपलो. जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मला सोनाली झोपलेली खूप गोंडत दिसत होती. सोनालीला बघून मला का ते सगळे करावेसे वाटत होते मला माहीत नाही. मी तिच्या गालावर हात फिरवणारच होतो की अचानक ती उठली आणि उठून ती तिच्या रूममध्ये गेली. त्यानंतर मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो. संध्याकाळी परत आलो तेव्हा मला सोनालीच्या दरवाजाला कुलूप दिसले. मला वाटले कदाचित आज ती उशिरा येईन. मग मी माझ्या रूममध्ये जेवण केले आणि झोपी गेलो. मी सकाळी उठलो तेव्हा मला सोनालीच्या दरवाजाला अजूनही कुलूप दिसले. हळूहळू 2-3 दिवस निघून गेले. मग एके दिवशी मी घर मालकाला विचारले. मला कळाले की ती रूम रिकामी करून इतर ठिकाणी गेली आहे. हे ऐकून मला आतून खूप वाईट वाटले, कारण मला सोनाली खूप आवडू लागली होती.
पण आता ती निघून गेली होती. त्यानंतर मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागलो आणि माझी स्वप्ने पूर्ण करू लागलो. मित्रांनो, आपल्या RK मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि पाहत रहा RK मराठी स्टोरी. आणि तुम्ही लोक स्वतःची काळजी घ्या. भेटूया लवकरच.